लोकशाही राऊंडअपच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। विखारी टीका आणि गोपीचंद पडळकर हे जणू काही समीकरणच बनलंय की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आणि पुन्हा एकदा पडळकरांची जीभ घसरली आणि यावेळेला पडळकरांनी निशाणा साधलाय तो थेट जयंत पाटलांवर। आणि या केलेल्या टीकेनंतर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच फोन लावला। यानंतर मुख्यमंत्र्यांनी पडळकरांची कान उघडणी देखील केल्याचं समजतंय। मात्र तरी सुद्धा पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं समजतंय। पाहुयात या सगळ्या घडामोडींसंदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। तुझ्यासारखी ती औलाद नाही, तू राजाराम पाटलांना काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही। गोपीचंद पडळकरांचे जयंत पाटलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादीकडून हल्लाबोल, पवारांचा थेट फडणवीसांनाच फोन, मुख्यमंत्र्यांनी टोचले पडळकरांचे कान। महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत राजकीय परंपरेचा एक इतिहास आहे। आजवर महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर अनेकदा टीकेचे बाण सोडले, पण संविधानिक आणि नैतिकतेची चौकट पाळत। पण अलीकडचं जर राजकारण पाहिलं तर हा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा स्तर घसरताना दिसतोय। महाराष्ट्रातली ही सुसंस्कृत राजकारणाची संस्कृती इतिहास जमा होते का अशी शंका आता उपस्थित होतीये, नव्हे तर खात्रीच पटतीये। आणि यावेळी निमित्त ठरलंय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरलीये। आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख तर केलाच, शिवाय त्यांच्या वडिलांचं नाव घेत त्यांच्यावर जहरी टीका केली। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती औलाद नाही, तू राजाराम पाटलांना काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। पडळकरांच्या या वक्तव्यानं पवारांच्या राष्ट्रवादीचा तिळपापड होणार नाही तर नवलच। या सगळ्या प्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया तर उमटल्याच, शिवाय शरद पवार यांनी तर या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन करून नाराजीही व्यक्त केली आहे। मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही, पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर याची जबाबदारी जास्त असते। एक खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते। पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी हा वरदास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा, नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू जे काय वक्तव्य पडळकरांनी केलं त्याचा आम्ही निषेध करतो। अशा पद्धतीच्या वाचाळ वीरांकडून होणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय ऱ्हासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार लावण्याऐवजी राज्याचे प्रमुख या नात्यानं वेळीच पायबंद घालावा आणि महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा ही कायम ठेवावी। केवळ पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच या मुद्द्यावर संताप व्यक्त करण्यात आला असं नाही, तर विरोधकांनी देखील पडळकरांच्या या विधानाचा समाचार घेतलाय। निश्चित ह्याच्या मागे कोण आहे, ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूच कुणाची आहे किंवा मोकळी कुणी दिलेली आहे ह्याच्या मागे जावं लागणार आहे। तर तिथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पडळकरांचं हे वक्तव्य अयोग्य असल्याचं म्हणत आपण या विधानाचं कदापिही समर्थन करणार नाही असं स्पष्ट केलंय। शिवाय पडळकरांचे कानही टोचले।
तर अजितदादांनी देखील महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही असं म्हणत यावर नाराजी व्यक्त केली आहे. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाहीये. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे. जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे. दुसरीकडे पडळकरांच्या या विधानाचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले. सांगली, जत, इस्लामपूर या ठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. तिथं मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची दखल घेऊन देखील या ठिकाणी पडळकर मात्र आपल्या मुद्द्यावर ठामच असल्याचं दिसत आहे. पवारांनी हे माननीय देवाबाबांच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली, नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती AI च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला, तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का, हे जरा मला कुठं मीडियात असतील तर दाखवा. मी या विषयावर नंतर बोलतो. मी बोले या विषयावर माफी मागावी अशी मागणी करावी. कुणाची? जयंत पाटील साहेब त्यासाठी असं वक्तव्य केल्याबद्दल. आता हा सगळा प्रकार पाहता राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न जनतेतून उपस्थित होतोय. शिवाय जर जनतेचे प्रतिनिधीच अशी भाषा वापरत असतील तर विकासाचं राजकारण लांबच राहिलं अशी भावना सुद्धा सामान्यातून व्यक्त होताना दिसतेय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.